पंचवटी रामकुंड परिसरातील श्रद्धास्थान असलेले श्री संत बाबा उद्धवदास उदासी सिंधी गुरुद्वारा श्री साई किरण धाम येथे गुरुपौर्णिमा मोठ्या भक्तिभावात साजरी करण्यात आली। या पवित्र दिवशी पीठाधीश्वर श्री महंत संतोखदास उदासी महाराज यांच्या चरणी शेकडो भक्तांनी उपस्थित राहून आशीर्वाद घेतलाय। महाराजांनी गुरु म्हणजे जीवनाला दिशा देणारा दीपस्तंभ, सेवा, श्रद्धा आणि समर्पण हेच खरे गुरुचरित्राचे मूलभूत तत्व आहे, असे उद्गार काढत भक्तांना सदाचार व सत्कर्म यांचा संदेश दिला। गुरुपौर्णिमेनिमित्त अनेक भक्तांनी महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती। साई किरण धाम मधील अहोरात्र अन्नदान सेवा ही गुरुप्रेम आणि समाजसेवेचा उत्तम संगम ठरली आहे। अविरतपणे सुरू असलेल्या या सेवा कार्यात कोणत्याही हवामानाची किंवा अडचणींची पर्वा न करता महाराज स्वतः आणि त्यांचे सेवेकरी अहोरात्र झटत आहे। या सेवाभावी उपक्रमाचे प्रेरणा संत बाबा उद्धवदास उदासी महाराजांचे आध्यात्मिक वारसदार पीठाधीश्वर श्री महंत संतोखदास उदासी महाराज यांच्याकडून मिळते। साई किरण धाम हे केवळ धार्मिक स्थळ नसून सामाजिक कार्याचे केंद्र ठरले आहे। गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने दिलेल्या त्यांच्या मार्गदर्शनाने उपस्थित भक्तगण भारावून गेले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात साई किरण धामचे सर्व कार्यकर्ते, सेवेकरी आणि भक्त मंडळी यांचा मोलाचा सहभाग होता। गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु नमः। आज गुरुपौर्णिमाच्या शुभ अवसरावरती सगळे आज भाविकगण भक्तगण आज सगळे दर्शनाला आले। सगळ्यांचं मन प्रसन्न झालं। आज बाबांची तिथि वगैरह चालू होती। तो सभी हजारों की बड़ी संख्या में आके सभी भक्तजनों ने दर्शन किया, प्रसाद का लाभ लिया। सब दिन भर भीड़ लगी पड़ी है प्रभु गंगा माई की कृपा से। साई किरण धाम हे केवळ अन्नदानाचे स्थळ न राहता एक सामाजिक आणि एक आध्यात्मिक केंद्र बनले आहे। या मागचा काय दृष्टिकोन आहे महाराज, काय सांगतात? यहाँ सिर्फ अन्नदानी नहीं, श्री संत बाबा उद्धवदास उदासी बौद्ध विषय संस्था याच्या माध्यमातूनच साई किरण धाम मंदिरात रोज सकाळी 8 वाजेपासून तर रात्रीपर्यंत अखंड अन्नदानची सेवा असते। फक्त अन्नदानी नाही प्रभू, तर गौ सेवा, प्राणींची पशुपक्षींची सगळ्यांसाठी सगळे जीवी जंतूंसाठी सेवा राहते। तसेच जे गरजू लोक राहतात मेडिकल वगैरेसाठी त्यांना मेडिकलची पण सेवा दिली जाते। आणि त्यानंतरून जसे आता शाळा स्टार्ट झालेले सगळ्यांना पुस्तकं, पेन, पेन्सिल, ग्रामीणमध्ये पण जे आपले त्र्यंबक जवार वगैरे ठिकाणी जी शाळा आहे तिथं पण जाऊन मंदिराच्या तर्फे सगळ्यांना पुस्तकं, युनिफॉर्म वगैरे सगळे देण्यात आले। भविष्यात साई किरण धाम मार्फत कोणते नवीन सेवाभावी किंवा जनहितकारी उपक्रम घेण्याचा आपला विचार आहे? जी, आता येणाऱ्या सिंहस्थामध्ये आमचं तर सगळ्यांना बाबांना गंगामाईला हे आम्ही संकल्प घेतलेला आहे का जे भाविक येतील त्यांच्यासाठी हेल्थ हॉस्पिटल जे फ्री सगळ्यांना फ्री सुविधा भेटली पाहिजे। तसेच प्राणींसाठी पण ते सगळे एक व्यवस्थित सगळं बनवलं आहे। गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण भाविकांना, युवकांना काय संदेश द्याल? आम्ही तर सगळ्यांना हेच सांगू का सगळ्यांनी आपल्या आपल्या गुरूंची पूजा वगैरे केली पाहिजे। आणि तसेच सगळ्यात प्रथम म्हणजे आपले आई वडिलांची त्यांनी प्रथम सेवा केली पाहिजे। आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी होम हवन देखील होणार आहे, त्याबद्दल काय सांगाल? आता बाबांचं तुम्ही बघत असाल तर श्रींचा आता अभिषेक होईल, त्यानंतर सकाळपासून तसंच पारायण सोहळा वगैरे आरंभच आहे। तर संध्याकाळी 5 वाजता होम होईल, 5 ते संध्याकाळी 7 वाजता पूर्ण आरती राहील। सगळे भक्तगण वगैरे येतील, तुम्ही सगळे प्रसादाचा लाभ घ्यायला। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।